सदानंदाचा येळकोट. जय मल्हार. मित्रांनो, सध्या आपण श्री खंडेरायाच्या जागरणाविषयी माहिती जाणून घेत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया श्री खंडेरायाच्या घटाविषयी. मित्रांनो, ज्या ठिकाणी श्री खंडेरायाचं जागरण असतं त्या ठिकाणी देवाचा घट मांडला जातो आणि त्या घटाच्या पूजनानंतरच मग जागरणाला सुरुवात होते. परंतु हा देवाचा घट मांडायचा तरी कसा, हेच आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्या ठिकाणी देवाचा घट मांडायचा आहे ती जागा अगोदर स्वच्छ केली जाते. ती जागा शेणा मातीने सारवली जाते. त्यानंतर त्यावर रांगोळी काढली जाते. त्यानंतर त्यावर घोंगडी आटरून त्यावर देवाला प्रिय असलेला पिवळं वस्त्र आथरलं जातं. त्यावर मग धान्याची रास ठेवली जाते आणि त्याचा चौक भरला जातो. मग त्या धान्याच्या राशेवर पाण्याने किंवा दह्या दुधाने भरलेली घागर किंवा कळस मांडली जाते. मग त्या घागरीच्या तोंड्याला धाग्याचे 5 वेढे मारून त्यावर हळद कुंकू लावून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर त्या घागरीच्या आतमध्ये सुद्धा सुपारी, पैसा, खारीक यासारख्या वस्तू टाकून हळद कुंकू टाकून त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर मग त्याच्या मुखावर 5 नागविलीची पानं ठेवली जाते. त्या 5 नागविलीच्या पानावर मग श्रीफळ किंवा नारळ ठेवला जातो. त्या नारळाला भंडारा लावला जातो आणि त्या भंडारा लावल्यानंतर त्याची सुद्धा पूजा केली जाते. त्यावर एक फुलांची माळ लोंबवली जाते. मग त्या घटाच्या भोवती 5 ऊस मांडून त्या 5 ऊसाला 7 कडकण्या बांधल्या जातात आणि त्याची सुद्धा पूजा केली जाते. अशा प्रकारचा हा खंडेरायाचा घट मांडला जातो. जो चौक भरला जातो त्या चौकामध्ये सुद्धा मग नागवेलीचे पानं ठेवून त्यामध्ये अर्ध डौल खोबरं ठेवून त्या अर्ध डौल खोबऱ्यामध्ये भंडारा टाकला जातो. त्यात हळकुंड ठेवले जातात. त्यात पैसे, खारीक आणि सुपारी किंवा बदाम ह्यासारख्या वस्तू ठेवल्या जातो आणि मग ज्यावेळेस संपूर्ण घट मांडून होतो त्यावेळेस देवाचा जो टाक असतो तो टाक त्या घागरीपाशी ठेवला जातो. त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर फुलं वाहून देवाची पूजा केली जाते आणि मग संपूर्ण घटाची पूजा करून मगच जागरणाला सुरुवात होते. तर अशा प्रकारे श्री खंडेरायाचा हा घट मांडला जातो आणि त्याची पूजा केली जाते. त्यानंतर मग जागरणाला सुद्धा सुरुवात होते. मित्रांनो, श्री खंडेरायाच्या जागरणाचा हा घटाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा. त्याचप्रमाणे माझ्या मल्हारवेडा राहुल ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.